आज मी खूप आनंदी होते कारण आज येणार होते माझे बाबा। तर बघा त्यांच्यासाठी स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि तर सोहमचं मध्ये मध्ये चालू होतं की त्याला प्यायचं होतं लिंबू सरबत भर पावसाळ्यामध्ये। तो ऐकतच नव्हता, तर मी ना त्याला लिंबू पिळून दिला आणि इकडं बाकीचं मी माझं काम करायला घेतलं। बरं, त्याने एकट्यासाठी बनवलं नाही तर माझ्यासाठीही बनवलं आणि एवढी सगळी घाणी तर केली, पण मुलं किती लवकर मोठी होतात ते लक्षात येत नाही। तर इकडं पीठ मळून घेतलं आणि सगळं काय स्वयंपाक तुम्हाला डिटेलमध्ये दाखवला नाही, शॉर्टकटमध्ये दाखवते मी। इकडं फ्लावरची भाजी केली, वरण केलं, त्याचबरोबर छान असे गरमागरम भजेही तळून घेतले आणि वरण पाहताय ना, बाबांना माझ्या असंच वरण आवडतं बरं का, सप्पक वगैरे। आणि त्यानंतर पापडही तळून घेतली। तर ही पापडं ना मी दरवर्षी घरी बनवते, तर ती पापडं आहेत। त्यानंतर ना भजी, कांदा पकोडा केलता मी, त्यांना खूप आवडतात। तर अशी छान अशी भजी झाली आणि हा आजचा स्वयंपाक होता। वरण, फ्लावरची भाजी, भजे। तर आपण किती आनंदी असतो ना मुली, बाहेरचे कोणी येणारे म्हणल्यावर। त्यानंतर ना कुकर लावलं आणि किचनला केलं बाय बाय आणि त्यानंतर हॉलमध्ये येऊन बसली बाबांची वाट बघत आणि तवर ते आलेच बाहेर आणि माझी एक्साइटमेंट बघतायत ना किती आहे। तर हे आहेत माझे बाबा, काही कामासाठी आलेले आहेत। पुढे तुम्ही बघतालच। तर आधी त्यांना प्यायचा होता चहा आणि जेवण करायचं होतं नंतर ना। तर आम्ही निघालो लगेच बाहेर शर्मा स्वीटमध्ये। लक्ष्म्या येत आहेत ना, तर लक्ष्म्या करता फराळची खरेदी करायला ते इथं आले होते। दोन्ही भावाचे लग्न झालेले नाहीत माझ्या आणि आईला तेवढं फार होत नाही करणं, तर त्यासाठी ना आम्ही इथून दरवर्षी फराळाचं लक्ष्म्या पुढं जे ठेवतात ना गौराईसमोर, ते इथूनच घेत असतो आणि ते घेऊन जाण्याकरता आलते। त्यानंतर ना असे सॉफ्ट टॉय खूप विकायला येत आहेत बरं का। आणि नंतर बाबांना जेवायला वाढलं, ते छान निवांत जेवले आणि 4:30 वाजले होते आणि असा काळोख पडलेला, आता व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे पण एवढ्या जोरात पाऊस येत होता ना आणि त्याच्यातल्या त्याच्यात आवळे खाली पडले आणि माझ्या पिल्लूनं लगेच आवळ्याचाही व्हिडिओ काढला। आणि त्यानंतर बघा पावसाला जोरदार सुरुवात झाली। त्यानंतर ती वेळ आली की बाबा निघाले आणि माझं मनही नाराज झालं। तर असो, प्रत्येकाच्या ना जीवनामध्ये हा क्षण येतोच, पण आतासुद्धा माझ्या मनामध्ये भरपूर भरून येत होतं। आणि सनी आले, म्हणजे माझे मिस्टर आले, त्यांच्या हातातली बॅग घेतली आणि ही फुलांची टोकरी आहे। सोलापूरमध्ये ना हारं खूप छान मिळतात, तर लक्ष्म्याकरता हारंसुद्धा त्यांनी इथूनच घेतली आणि गेल्या गेल्याच त्यांची गाडी लागली होती आणि मग मी गाडीमध्ये चढले, त्यांच्यासाठी जागा पकडली आणि खाली उतरले आणि त्यांना सांगत होते की व्यवस्थित जा, कारण रात्रीचा प्रवास आहे। आणि शेवटीला गाडी निघाली आणि थोडंसं सोहमनं मजाक केला की ते जरा हसत वगैरे जातील, तसे ते उदासच होतात दरवेळेस आम्हाला सोडून जाताना। आणि इकडं ह्यांचं चालू होतं की मी रडत होते का चला बाय।